आता पाहूयात ग्राउंड झिरो। लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात अनेक प्रादेशिक पक्ष विलीन होणार असल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून केला आहे। शरद पवार यांच्या या दाव्यानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शरद पवार यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांचा गट काँग्रेस पक्षात तर विलीन होणार नाही का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। शरद पवार यांच्या या भूमिकेने त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आणि नेते काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु सध्या मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाची आणि खास करून महाविकास आघाडीची ताकद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। या ताकदीला आणखी बळ देण्याचं काम शरद पवार यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राज्यात लोकसभा निवडणुकीचा धुरळा सुरू असतानाच आता विधान परिषदेच्या 4 जागांची घोषणा झालेली आहे। यामध्ये मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर याशिवाय नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा समावेश आहे। एकंदरीतच 10 जूनला राज्याच्या अधिवेशनाची सुरुवात होत असताना याच दिवशी 4ही मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्यामुळे एकीकडे विदर्भामध्ये म्हणजेच अमरावती आणि नागपूरमध्ये गेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपने पराभवाची धूळ चाकलेली होती। त्यामुळे या पराभवाचा वचपा भाजप या निवडणुकीत काढणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असेल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण घटना रविवारी रात्री घडलेली आहे, ज्यावेळी मुख्यमंत्री ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येत होते आणि वरळी सी लिंकवरती ही घटना घडलेली आहे। ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सी लिंकवरती पोहोचला आणि त्यावेळी आपण पाहिलं होतं की 7वी आणि 8वी जी लेन आहे ही पूर्णपणे रिकामी करण्यात आली होती। मात्र 30 वर्षीय व्यक्ती शुभम कुमार असं सांगितलं जात आहे या व्यक्तीचं नाव। मात्र याला वाहतूक पोलिसांनी पूर्व सूचना दिल्या होत्या, तरी सुद्धा त्यांनी त्याची गाडी जी आहे ती 7व्या लेनमध्ये टाकली। मात्र पुढे जाऊन पोलिसांनी त्याला अडवलं, त्याची चौकशी केली असता तो अभिनेता असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्यामुळे बांद्रा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या समर्थकांची नाराजी दूर केल्यानंतर आता गणेश नाईक आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक, संजीव नाईक आता मैदानात उतरलेले। 11 मेला रोजी एक भाजपची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली। यामध्ये एक जोरदार मेळावा भाजपासाठी आयोजित करण्यात आलाय, ज्यामध्ये गणेश नाईकांचे समर्थक आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार। महायुतीचे उमेदवार नरेश मस्के सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। त्यामुळे ठाण्याचा गड जिंकण्यासाठी आता भाजपचे आमदार आणि मंत्री सुद्धा मैदानात उतरले। त्यामुळे गणेश नाईक आता ठाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत। त्यामुळे भाजपची बैठक ही महत्त्वाची ठरणार आहे। कॅमेरामन विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करतायत आणि अशामध्येच राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना पाठिंबा देण्याचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश म्हणजेच जयकिशन कांबळे यांनी या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा दिलेला आहे। कारण संविधान संरक्षणासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे। रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं जयकिशन कांबळे यांनी संविधान वाचण्यासाठी आम्ही या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा देतोय आणि हा पाठिंबा संविधान बचावासाठी असेल आणि संविधानाच्या संरक्षणासाठी असेल। त्यामुळे हा आत्मविश्वास व्यक्त करत चंद्रकांत खैरे यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये हे सुद्धा म्हटलंय की चंद्रकांत खैरे हे SC असल्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांना प्रचंड मताने विजय करावं असं त्यांनी आवाहन केलंय। मात्र या ठिकाणी संविधान वाचवण्याची जी काही चळवळ आहे ती तीव्र स्वरूपाची बनलेली आहे आणि ही चळवळ येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी तीव्र स्वरूपाची होती की काय हेच पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। शेवटचे 4 दिवस जे आहेत ते प्रचारासाठी राहिलेले आहेत आणि अशामध्ये सध्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहेत त्या झडत आहेत। परंतु जर पाहिलं तर बजरंग सोनवणे आता थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील लक्ष्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे।
बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज मागील 2 दिवसांपासून जयंत पाटील जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, बैठका घेत आहेत आणि याच वेळी जे आहेत ते बजरंग सोनवणे यांनी थेट पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधत त्यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती केलेली आहे। आणि याबरोबर जर पाहिलं तर लवकरात लवकर यांनी स्वतः पोलिसांनीच यामध्ये गुन्हा दाखल करावा असं देखील बजरंग सोनवणे यावेळी म्हटलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये हा निवडणुकीचा प्रचार आलेला आहे आणि अशामध्येच या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात आणि पहिल्यांदाच बीडच्या राजकारणामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जात आहे असं देखील म्हटलं जात आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी काल उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रिया पार पडली आहे। यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर लोकसभेसाठी 71.50% तर हातकणंगले लोकसभेसाठी 71% मतदान झालं आहे। ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना काही व्यक्तींनी मतदान केंद्रामध्ये आत मोबाईल घेऊन जाऊन आपण मतदान करत असल्याचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल केल्याचं निदर्शनास आलं आहे। अशी 11 प्रकरणं आहेत ती निदर्शनास आली असून या 11 प्रकरणांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत। या प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले असून उर्वरित 6 गुन्हेही चौकशी अंती दाखल होतील असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे। एकूणच व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं याची सखोल चौकशी आहे ती आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि जे 5 गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये 5 व्यक्तींचा देखील शोध आता घेण्यास सुरुवात केलेली असं त्यांनी सांगितलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। अमरावती शहरातील कोंडेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वीजभट्टी आहे। गेल्या 30 ते 35 वर्षापासून जे आहे ते 70 पेक्षा जास्त जे आहे ते कोंडेश्वर मार्गावर वीजभट्टी आहे। मात्र आज जर सकाळच्या वेळी जर आपण जर पाहिलं तर अमरावती तहसील मार्फत जे आहे संपूर्ण वीजभट्ट्याचं अतिक्रमण काढण्याची जी मोहीम आहे जे महसूल विभागाने या ठिकाणी चालवली होती। मात्र या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर 4 ते 5 पेक्षा वीजभट्टी आहे पूर्णपणे बुलडोजर चालवून या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी जे मजूर आहेत त्यांचे सुद्धा घर या ठिकाणी पूर्णपणे तोडण्यात आलेलं आहे। या संदर्भात प्रशासनासोबत विचारणा केली असता या ठिकाणी अधिक सदर जागा ही महसूल विभागाची आहे, शासनाची आहे, त्यामुळे जी आहे ते अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण वीजभट्टी मालक या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांना 20 मे पर्यंत जी आहे ते मुदत देण्यात आलेली आहे। 20 मे पर्यंत जे आहे ते संपूर्ण वीजभट्ट्या जे आहे ते अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात यावे अशी जी सूचना आहे ते महसूल प्रशासनाने जे आहे ते वीजभट्टी मालकांना दिलेली आहे। मात्र एकूणच जर या ठिकाणी बघायला गेलं तर सदर वीजभट्टीची कारवाई जी आहे ते राजकीय सूडबुद्धीतून केल्याचा जो आरोप आहे जो वीजभट्टी मालकाने केलेला आहे। कारण का कुठल्याही प्रकारचे पूर्वसूचना न देता आणि नोटीस न देता आमच्या वीजभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला असा देखील आरोप करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सांगितलं की यांना वारंवार सूचना देण्यात आलेल्या होत्या विटपट्टी पूर्णपणे आपल्या खाली करा, मात्र सूचनाचं पालन न केल्यामुळे संपूर्ण कारवाई करण्यात आली अशी जी माहिती आहे ते प्रशासनाने दिली आहे। वीटभट्टी मालक चालक यावर काय निर्णय घेतो हे या निमित्तानं बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या लोकसभा उमेदवार यामिनी जाधव यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळेस यामिनी जाधव यांच्या सोबत त्यांचे पती यशवंत जाधव सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले बाळा दांडगावकर सुद्धा उपस्थित होते। यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी राज ठाकरे यांच्या समोर यामिनी जाधव ज्या मतदारसंघातून त्यांची प्रचार सभा प्रचार रॅली करतील त्या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घ्यावा अशी इच्छा सुद्धा राज ठाकरे यांच्या समोर बोलून दाखवली। त्यामुळे दक्षिण मुंबईमधून मराठी मतदारांची संख्या जी आहे ती जास्त संख्येने असल्यामुळे एकूणच मनसेची दक्षिण मुंबईची जी भूमिका असेल किंवा जर त्यांनी या प्रचारामध्ये भाग घेतला तर कुठेतरी मराठी जे मतदार आहेत त्यांचा नक्कीच फायदा महायुतीला होईल आणि एकूणच यामिनी जाधव यांना लोकसभा जिंकण्यासाठी आणखीन सोपं जाईल। त्यामुळे आता मनसेचे पदाधिकारी आणि अनेक जे कार्यकर्ते जे आहेत ते यामिनी जाधव यांच्या प्रचार सभेला आणि प्रचार रॅलीला मोठ्या संख्येनं पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट वनित ज्योत्स्ना गगने, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।